ठाणेकरांकडून ठाणेकर मला भेटायला आले होते आणि त्यांच्या समस्या होत्या की मालमत्ता जो कर आहे त्याच्यावर जी दंडात्मक वसुली केली जाते, तर त्यांच्याबद्दल आम्हाला सवलत मॅम दिलीत तर आम्ही ती भरणा लवकरात लवकर भरू. आणि त्यानुसार मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी विचारणा करून आणि आपले ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी पण आज खरं तर मी बैठक घेतली आणि त्या बैठकीत असा आम्ही निर्णय घेतला की काहीतरी सवलत आपण आपल्या ठाणेकरांसाठी दिली पाहिजे, ज्यांना कर भरायचा आहे पण तरी पण त्यांना भरता येत नाही पूर्ण हे करून. तर अशासाठी आपण त्यांना एक निर्णय घेतला की 90% कर मालमत्ता कर वसुलीवर 90% सवलत देण्यात येईल दंडात्मक. आणि आज ठाणेकरांना मला वाटतं तो दिलासा होईल आणि तसा निर्णय खरं तर 12 मार्च ते 25 मार्चपर्यंत आपण त्यांना ही सवलत दिलेली आहे आणि ती कशी वसुली होईल ते बघितल्यानंतर अजून पुढचे निर्णय पण आपण घेण्यात येतील. मॅडम, ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण 13,000 जे झाडं आहेत त्या झाडांसंदर्भात कुऱ्हाड चालवली जाणार आहे विविध प्रकल्पांतर्गत. कशा प्रकारे महानगरपालिकेचे उपाययोजना असणार आहे, का आढावा बैठक घेण्यात आलेली आहे त्या संदर्भात? नाही, अजून त्याच्याबद्दल आढावा बैठक घेण्यात आलेली नाही आहे आणि मी खरं तर 2 दिवसापूर्वीच ती घेणार होती, पण ठाणे महानगरपालिकेचे काही सांस्कृतिक कार्यक्रम असल्यामुळे ती बैठक झाली नाही आणि आजही पण ती रद्द झाली, कारण आयुक्तांबद्दल ही चर्चा मला खूप महत्त्वाची वाटत होती. म्हणून येत्या 2 दिवसामध्ये ही बैठक लावण्यात येईल. आज राष्ट्रवादीचे जे नगरसेवक होते त्यांनी महानगरपालिकेच्या बाहेर येऊन आंदोलन केलेलं आहे पाणी संदर्भात. कळवा, दिवा, मुंब्रा, घोडबंदर परिसरामध्ये पाणी टंचाई आहे. लाखो रुपये खर्च करून पाणी घ्यावं लागतं आणि महानगरपालिकेकडनं सुविधा मिळत नाहीये असं नगरसेवक असे सक्रिय झालेल्या ठाण्यामध्ये आरोप केला. बरोबर आहे. कळवा, मुंब्रा आणि दिवा या विभागांमध्ये या ह्याच्यामध्ये पाण्याच्या बऱ्याच समस्या आहे. 4-4 दिवस तिकडच्या नागरिकांना पाणी भेटत नाही. पण पहिल्यांदाच जेव्हा महापौर म्हणून निवडून आले त्यावेळेला पाण्याच्या विषयीच आपण बैठका घेतली आणि त्यानुसार आपण त्यांना निर्देश दिलेत अधिकाऱ्यांना की लवकरात लवकर या भागांमध्ये कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांमध्ये पाण्याच्या ज्या समस्या आहेत त्या सर्वात पहिल्या सोडवण्यात आल्या पाहिजेत आणि त्यानुसार काम चालू झालेलं आहे. आणि लवकरात लवकर मला वाटतं ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या लोकांच्या समस्या सुटतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.